आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? अभिजीत दीपके, तुम कॉकरोच वालो, हम तुम्हें छोड़ेंगे नहीं, हम जरूर बदला लेंगे। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? अशा काही मानसिकतेमध्ये सध्या BJPचे नेते असतील, मग त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान स्वतः, अमित शहा, नरेंद्र मोदी, सगळ्यांनाच अभिजित दीपके, कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनाबद्दल प्रचंड द्वेष आहे, राग आहे, संताप आहे, पण त्यांना काही करता येत नाही आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक जेनझी त्या ठिकाणी जमला कॉकरोचला पाठिंबा द्यायला। त्यामुळे साहजिकच आहे की मोठ्या प्रमाणात जी चीड आहे ती अभिजित दीपके यांच्याबद्दल आहे बीजेपीच्या गटामध्ये। क्यों नहीं हम पब्लिक से बात करता, क्यों नहीं मीडिया के सामने बात करता? आत्ताच कुठं वातावरण शांत होत होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला होता, पण आता सोशल मीडियावर एका नव्या मोहिमेने पेट घेतलाय। या नव्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब आणि देशात वेगाने लागू केली जाणारी E20 म्हणजेच 20% 20% मिश्रित पेट्रोलची धोरणात्मक निर्णय प्रक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू असताना E20 जनता पार्टी नावाच्या एका पेजची इंस्टाग्रामवर आणि एक्सवर झालेली एंट्री या वादात तेल ओतण्याचं काम करते। और यहाँ पे E20 जनता पार्टी का उद्घाटन हो गया। अवघ्या 2 ते 3 दिवसात लाखो फॉलोअर्स मिळवणाऱ्या या पेजने थेट देशातील सामान्य वाहनधारकांच्या अडचणींना हात घातला असून मोहीम आता केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता रस्त्यावरील आंदोलनाचे रूप धारण केले। या मोहिमेमुळे E20 पेट्रोलचा मुद्दा आज देशातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि वाहन वापरणाऱ्या नागरिकाच्या थेट खिशाशी आणि सुरक्षेशी जोडलेला आहे। केंद्र सरकारने कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि देशातील इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं धोरण आक्रमकपणे राबवलंय। याचं आपण बघितलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेहमीच या धोरणाचा पुरस्कार केला असून यामुळे देशाचे अब्जावधी रुपये वाचतील आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल असा दावा त्यांनी केला होता गडकरींनी। उस दिन क्या बोला था जब मैं तेरे पास आया था सबके सामने? इथेनॉल से पोल्यूशन नहीं होगा, पेट्रोल से पोल्यूशन होगा, आपके पैसे बचेंगे। दावा पण केला होता 15-20 रुपये लिटर आपल्याला पेट्रोल भेटन। जाऊ दे, प्रत्यक्षात जेव्हा E20 इंधन बाजारात आले आणि सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये भरले जाऊ लागले तेव्हा अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक समस्या आल्या। जुन्या गाड्यांच्या इंजिनमध्ये E20 टाकल्यामुळे ते इंजिन बिघडायला लागले, त्याचे पार्ट गंजायला लागले, मायलेज अचानक कमी झाले आणि गाड्यांचे मेंटेनन्स वाढले। अशा तक्रारी वाहन चालकांकडून सातत्याने येऊ लागल्या आहेत। या असंतोषाला जेव्हा सोशल मीडियाचे माध्यम मिळाले तेव्हा एका रात्रीत E20 जनता पार्टीसारख्या डिजिटल मंचांचा जन्म झाला। E20 जनता पार्टीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपली मोहीम पुढे नेली असून त्यांनी आपल्या 5 प्रमुख मागण्या जाहीर केलेल्या आहेत। या पक्षाची सर्वात पहिली आणि मुख्य मागणी म्हणजे E20 इंधन सामान्यावर जबरदस्तीने लादणं थांबवावं आणि नागरिकांना शुद्ध पेट्रोल निवडण्याचा मूलभूत अधिकार द्यावा। देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी स्वतंत्र नोझल्स आणि वेगळ्या मशीन असाव्यात, ज्यावर E10 E20 अशी स्पष्ट अक्षरात नोंद असावी, जेणेकरून ग्राहकाला तो नक्की कोणतं इंधन खरेदी करतोय याची कल्पना असावी। याशिवाय जर इथेनॉल निर्मितीचा खर्च कमी असेल तर E20 पेट्रोलवर त्याच्या किमतीवर 20% किमान सूट द्यावी। सामान्य ग्राहकांना असा फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी या मोहिमेतून केली जाते। गाड्यांच्या सुरक्षेची कोणतीही खात्री न देता आणि जुन्या गाड्यांच्या संरक्षणाचा विचार न करता अशा प्रकारचे प्रयोग सर्वसामान्यांवर वाहनावर करू नयेत असा थेट सूर या चळवळीतून E20च्या पेजहून आवळला गेला आहे। या मोहिमेचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे याला मिळणारा राजकीय आणि व्यावसायिक पाठिंबा आहे। केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ आणि मीम्स शेअर करण्यापुरती ही मोहीम मर्यादित राहिलेली नाही आहे, तर विविध राजकीय विश्लेषक, ट्रान्सपोर्ट संघटना आणि विरोधी पक्षांनी या मुद्द्याला उचलून धरले। राजकीय विश्लेषक तेहसीन पुनावाला यांनी धोरणाविरुद्ध 31 जुलै दिल्ली इंडिया गेट ते संसदपर्यंत मार्च काढण्याचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये E20 जनता पार्टीने पूर्ण पाठिंबा दिला त्यांना। दुसरीकडे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सी चालकांनी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली आहे, कारण E20मुळे व्यावसायिक वाहनांचे प्रचंड आर्थिक नुकसान होतं, आता असा आरोप आहे। तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी देखील 1 ऑगस्ट रोजी E20च्या धोरणावर नॅशनल टाउन हॉलमध्ये चर्चेचं आयोजन करून या आगीमध्ये तेल घातलं। अब लगता है अगला नंबर नितिन गडकरी का है। असो,
तथापि या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू आणि त्यामागील विश्लेषण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मंडळी. ज्या प्रकारे E20 जनता पार्टी एका रात्रीत निर्माण झाली आणि तिला लाखो फॉलोअर्स मिळाले, त्यामागं कोणाचा हात आहे याबद्दल अजूनही काही गूढ कायम आहेत. या अकाउंटचे मूळ संस्थापक कोण आहे, हे कोणी काढली पार्टी, हे अजून समोर आलेलं नाही आहे. आणि बहुतांश प्रचार AI जनरेटेड पोस्ट तसेच इतर पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आधारित आहे. त्यामुळे ही खरोखरच वाहनधारकांच्या असंतोषातून निर्माण झालेली उत्स्फूर्त चळवळ आहे की गडकरींच्या धोरणांना आणि प्रतिमेला धक्का देण्यासाठी रचलेली एखादी राजकीय व्यूहरचना आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो. यापूर्वी डिजिटल आंदोलनांना स्पष्ट चेहरे उपलब्ध होते, परंतु E20 जनता पार्टीमागील सूत्रधार कोण हे माहिती नाही आहे. याची विश्वासार्हता आणि तिचे भवितव्य यावर राजकीय जाणकारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करणं आणि देशाचे परकीय चलन वाचवणं हे उद्दिष्ट नक्की कौतुकास्पद आहे, परंतु हे राबवताना सर्वसामान्य नागरिकांचे हित आणि त्यांच्या वाहनांची सुरक्षा धोक्यात येता कामा नये. जर नव्या गाड्या E20साठी अनुकूल असतील तर ठीक, परंतु देशातील करोडो जुन्या वाहनांचे काय, असा उघड प्रश्न आज प्रत्येक वाहन चालकाला पडतोय. जर केंद्र सरकारने या असंतोषाची योग्य वेळी दखल घेतली नाही आणि ग्राहकांना इंधनाची निवड करण्याचा अधिकार दिला नाही, तर हा मुद्दा केवळ सोशल मीडियापुरता ट्रेंड न राहता येणाऱ्या काळात एका मोठ्या आंदोलनात रूपांतरित होऊ शकतो. डिजिटल युगात जनतेच्या तक्रारींना त्वरित न हाताळल्यास राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला काय किंमत मोजावी लागते हे नुकत्याच घडलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून दिसून आलं. आता नितीन गडकरी आणि सरकार या वाढत्या दबावावर काय भूमिका घेतो आणि E20 इंधनाच्या धोरणात ग्राहकांच्या हिताचे बदल करतील का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, E20 बद्दल तुम्हाला काय वाटतं, गडकरी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं, एकंदरीतच जो काही E20चा राडा चालू आहे, तुम्ही तुमच्या गाड्यामध्ये बळजबरी E20 टाकताय 2023च्या जुन्या गाड्यामध्ये सुद्धा, तर ही बळरीटी ही काय एका प्रकारची हुकुमशाही आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न अनेक E20 बद्दल. आता हे E20चं जे पेज बनलं आहे E20 जनता पार्टी वगैरे, याला कॉक्रोच जनता पार्टीसारखा सपोर्ट मिळतो का, हे नेमकं कोणाचं आहे, काय वाटतं बाबा, याच्याबद्दल थोडीशी चर्चा कमेंट बॉक्समध्ये करा. भाजपा सरकार, योगी और मोदी, ये लोग डरा हुआ है, मक्कार लोग हैं. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये E20 पेट्रोल टाकलंय का, जर टाकलं असेल तर तुमचं ॲव्हरेज कमी झालं आहे का, त्यानंतर तुमच्या इंजिनला टाकीला काही गंज येतो आहे का, हे थोडंसं बघा. कारण गाडी चालता चालता कधीही बंद होऊ शकते. अशा पद्धतीचं हे E20 गन्ने का ज्यूस, अशा पद्धतीचं हे इथेनॉल आहे का, असे प्रश्न पडत आहेत. त्याच्यामुळे आपापल्या गाड्यांची काळजी घ्या आणि ह्याचं उत्तर गडकरी देतील का ह्या प्रश्नांचं, इथेनॉलच्या या सर्व मुद्द्याला धरून, का त्यांचं पण धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखं होईल. काय वाटतं, पुढचा नंबर गडकरींचा असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.